आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी चारोटी ते पालघर या मार्गावरून सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना घेऊन भव्य लॉंग मार्च काढण्यात आला। या लॉंग मार्च मध्ये हजारो नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला। फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येते की लाल झेंडे, घोषणा फलक आणि बॅनर हातात घेऊन महिला, पुरुष, तरुण तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। संपूर्ण परिसरात आंदोलनात्मक पण शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते। या लॉंग मार्च मध्ये जल, जंगल, जमीन, रोजगार, आदिवासी हक्क, शेतकरी प्रश्न, वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्य असा अनेक सार्वजनिक मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला। न्याय हवा, हक्क आमचे असा घोषणांनी परिसर दणाणून गेला। फलकावरून नमूद केलेल्या मागण्यांमधून हे आंदोलन सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांसाठी असल्याचे स्पष्ट होते। विशेष ग्रामीण व आदिवासी भागातील प्रश्नांना या मोर्चामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे। लॉंग मार्च दरम्यान पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील दिसून आला। वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासन सज्ज होते। मिळालेल्या माहितीनुसार हा लॉंग मार्च आज मनोर येथे थांबणार असून पुढील टप्प्यात आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। एकूणच या लॉंग मार्चमुळे पालघर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांना नव्याने वाचा फुटली असून शासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।